बैल आतून बाहेरून चाऱ्या कांदीतून कुठून पण टाका. बैल म्हणजे असा का तुम्ही सुट्टी कोणी करा, अजिबात मांडायला कुठली तकलीफ नाही पाहिजे. आणि गाडी कशी असू दे. किती शर्ती गेले? 20च्या पुढे आणि त्याच्यामध्ये 4 केले. नमस्कार मित्रांनो, मी अतुल ॲक्शनमध्ये पुन्हा त्या सहर्ष स्वागत होतं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आज मी आलो कर्जतमध्ये, कर्जत मुरबाड पाटगाव इथे. हा पाटगाव शर्ती आहेत आणि काल जस्ट रिसेंटली मला रात्री समजलं की आज पाटगाव शर्ती आहेत. मित्रांनो तर मी ठरवला चला मग रविवारी काय करणार बसून शर्तींचा ब्लॉग म्हणून. मित्रांनो आपला लागून तिसरा शर्तींचा ब्लॉग असणार. आपण शर्तींच्या ब्लॉगवर प्रसिद्ध भेटणार मित्रांनो, जामदार भेटतं आहे. आणि आता मी पाटगाव शर्तीनं आलो आणि अजून काय स्टार्ट वगैरे काय झालं नाही. इथं मी जसं लवकर पोचलो, म्हणजे आता 15 मिनिटात पोचलो आणि आता अजून काय बैल वगैरे आले नाही. जसं बैल वगैरे काय येतील ना तसं तुम्ही दाखवेन. आणि मित्रांनो ही व्हिडिओ मी बघत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो चला शर्तींचा ब्लॉग. तुझा लादीत मारून बघा आता कुठून आले? अंबरनाथ पारेगाव. जमली शरद? नाही जमले आता आमच्या दोघं 9:30 वाजता पंढरी माझा फोटो येतो नाही. येल आला का? कुठून आला बा तू? सरळगाव. काय बरं नाव या? विजा. आणि याचा? इंजन. आणि पलीकडे तो? मारतण. किती शर्ती गेले? 20च्या पुढे आणि त्याच्यामध्ये 4 केले. आता जमले का शरद? बैलांची खासियत सांग ना. काय बैलांची खासियत सांग ना. खासियत तो धाग्यावर अटॅक करतोय. हां आणि हे तिघांची मग सांग. तो पहिली जंप घेतोय, धाग्यावर अटॅक करतोय. हां का? तिघांची जमले का शरद? नाही जमलं शर्तीचं जमलं बेस्ट आपलं. आणि नाव का बोलायचं? विजय, इंजन आणि मातन आणि मुरबाड गाजलेले पाहिजे. आणि त्यांच्यासोबत एवढी माणसं आपली त्यांचे सपोर्टर आलेले आहेत. विजय बैलाचे मालक आणि हे तर विजय बैलाचे मालक आहेत. ते इंजन बैलाचे मालक आहेत आणि मातन बैलाचे गेलेत का? तर मित्रांनो हे हे विजय बैलाचे मालक आहेत, हे इंजन बैलाचे मालक आहेत आणि मातन बैलाचे मालक थोडे बाहेर गेलेत. तर ही 3 बैल आहेत आणि जास्त पालणारी बैल आहेत. आणि ह्या धाग्यावर ओटे करतो ना. आणि हो पहिली जंप करायला फेमस आहे बघा, पब्लिक किंग आहे. इंजन नाव आहे याचा. तर मित्र त्याला तुम्हाला बेस्ट ऑफ लक शर्तीसाठी. चला तर मित्र काय नाव बैलाचा? जादू. तर कुठून आलो तुम्ही? बदलापूर. आणि या बैलाची खासियत सांग ना. काय खासियत म्हणजे हे शंकरपाटातला बैल आहे. जुन्नर भागात याने या बैलाने आका नाव केलेलं आहे जुन्नर भागात. म्हणजे आता ही किती शर्यत असेल यांची? ही या सीझनची 14वी शर्यत आहे. फक्त एकच शर्यत गेले आमच्याकडनं, फक्त ही 13 शर्यती जिंकलाय. नाव काय? जादू. आणि तो आपला बैल आहे. या बैलाचं नाव काय? राजा. याची काय खासियत आहे? यो गाडा बघून बैल पळतो. अच्छा. गाडी बघून बैल पळतो. गाडी समोरासमोर असली ना, गाडी कडाला येऊन देत नाही ना, सुतावर निर्णय हात लावतो. हा का? हा. नाही त्याची किती शर्यत आहे? हे पण 14वी शर्यत. सेम शर्यत. त्याला जपान मध्ये टाकलेलं फक्त एकदा. अच्छा. जपान नाव बैल का? जपान मिलिंद शेटचा आपल्या कोसगाव. त्याची पण. या बैलाचं नाव काय? सरपंच. काय बैलाची खासियत काय? खासियत म्हणजे ह्यो बैल आहे ना, गाड्यावर असला ना तर कोणाला पळून देत नाही. अच्छा. त्याची पण किती शर्यत आहे? याची 13वी शर्यत आहे. 12वी. कुठून आणलं बैल? सातारा. म्हणजे आपल्या इकडचाच बैल आहे का? नाही, साताऱ्याचा बैल आहे. विकत आणलं. म्हणजे आता कुठल्या गावात असतो? आमच्याच गावात असतो, कानोर.
अच्छा ठीक आहे सर बेस्ट ऑफ लक शर्तीसाठी. तुम्ही तर काय नाव आहे बैलाचं या वार्तन कुठून आला बैल? जुळवेली बदलापूर. बदलापूर आला आता किती शर्यत आहे याची? म्हणजे आता तरी मला वाटतं 25-26 शर्यत आता या गेल्या वर्षाला नाही, चौथी शर्यत आहे. या सीझनची या सीझनची चौथी शर्यत. आता जमले का शर्यत? नाही जमले. बैलाची खासियत सांग ना काय? बैलाची खासियत म्हणजे बैल कडनी पळतो, हां उजव्या खांदी कडनी पळतो ना, डाव्या रस्त्याला हातून पळतो बैल. हां बैलाला जेवढा बैल पाळणार असेल तेवढा बैल पळतो बैल. समोरचा बैल पळला असेल हा तेवढा बैल पळतो. तर. म्हणजे शिस्तीला एकदम आहे. आता जमले शर्यत? हा शर्यत जमली आता. कधी शर्यत? आता जमली नाही गाडी, आता जमवतोय गाडी आता. जाताना आवडते म्हणा मग. हा, देतो. चालेल सर बेस्ट ऑफ लक शर्यत. तुम्ही कुठून आलो तुम्ही? सार आहे पनवेल. काय बैलाचं नाव आहे? सर्जा. आणि बैलाची खासियत काय आहे? आतून बोलतो, ओव्हरटॅक करतो. आणि बैलाचं बघूनच बैलाचं असं म्हणजे काय खुराक पाणी काय आहे? म्हणजे जर बैलात फुल तब्येतीला दिसतं तर बैलाला काय समजा खानपान असं काय आहे बैलाला? खाणं पिणं काय बैलाचं? पुरी खड्डा मध पट्टा आहे, बीट आहे, गाजर आहे. शर्यत जमले आता? नाही जमली. तुम्ही तर काय नाव आहे बैलाचा? कुठून आणले बैल तो? कुठल्या गावातून आले? दैसरशी आले. आणि बैला म्हणजे बैलाची किती शर्यत आहे? ही 9वी शर्यत आहे. 9वी शर्यत आहे. आणि आता बैल म्हणजे खासियत काय बैलाची? बैलाची खासियत म्हणजे स्टार्टिंग पासून लास्ट पर्यंत तोच स्पीड ठेवतो बैल. आता अजून शर्यत जमले आता? नाही आता जमेल शर्यत तेव्हा. चालेल तर थँक्यू बेस्ट ऑफ लक शर्तीसाठी. नाही बैलाचं नाव काय? जिगर. जिगर. आणि या बाजी काय खासियत आहे मला सांगा? बैल आतून बाहेरून चाऱ्या खांदीतून कुठून पण टाका. हां बैल म्हणजे असा का तुम्ही सुट्टी कोणी करा, अजिबात मांडाला कुठली तपलिंग नाही पाहिजे. हां आणि गाडी कशी असू दे, चाऱ्या खांदीतून गाडी सरळच पळवणार. आता ही या बाजी किती शर्यत असेल आता? या बैलाची आता जवळजवळ आम्ही 4 वर्ष झाली. 4 वर्ष. हा. आणि आता बैल बघून मला एवढं वाटतं का बैल भारी दिसतं. आणि तुम्हाला आता हा बैल पळवताना कसं वाटतं? म्हणजे जसं तो गाडीवर पळतोय तर त्याचा एक्सपिरियन्स सांगा मला. ह्या बैलाची सुट्टी आहे. हां बिना सांगल्याच्या तुम्ही कशी सांगा, जशी उडवाल तशी गाडी उडवणार हां आणि गाडी सरळच जाणार. अच्छा. आतून बाहेरून चाऱ्या बघ दोन्ही पण कुठून पळवा? कुठून पळवा. अच्छा अच्छा. तर आता शर्यत जमले का नाही अजून? नाही जमलेली बैल आत्ताच आणलेली. आता आणले का? तर तुम्हाला जोड नक्कीच जोड भेटेल आणि शर्यत जमल तुमची. बेस्ट ऑफ लक त्यासाठी. धन्यवाद.
आज दिलेले तुप्पा नव्हे रत्तनगुडी गाणे येते रत्तनगुडी आला गाडीवर मी घाबरला पाटगावर येऊन